स्टुडंट्स, चला तर आज नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण आज क्लास 7 स्टँडर्डचा नंबर्स हा पहिला लेसन बघणार आहे। तर सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आणि जे क्वेश्चन्स आपण इथं सॉल्व करतोय ते राईट डाऊन करायचे आपल्या कॉपीमध्ये। ओके, तर नंबर्समध्ये फर्स्ट लेसनमध्ये तुम्हाला रिव्हिजन दिलेली आहे। तर रिव्हिजनमध्ये काय काय पॉईंट्स आहेत ते फर्स्टली आपण बघून घेऊ। फर्स्ट पॉइंट दिला आहे नंबर अँड इट्स टाइप्स। ओके, हाऊ मेनी टाइप ऑफ नंबर हे तुम्हाला लास्ट इयरमध्ये झालेलं आहे आणि त्याचे वेगवेगळे टाइप आपण बघितलेले आहेत। ते कशा प्रकारचे नॅचरल नंबर, होल नंबर, इंटेजर्स, रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर। ओके, तर स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या प्रकारचे नंबर या ठिकाणी बघूया। देन नेक्स्ट पॉइंट आहे फ्रॅक्शन अँड इट्स टाइप्स। व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन? The number which is written as in the form of p by q is called as fraction. So fraction चे टाइप सुद्धा आपल्याला या लेसन मध्ये बघायचे आहे। नेक्स्ट वन पॉइंट्स आहे की टाइप्स ऑफ डेसिमल। व्हॉट इज मीन बाय डेसिमल? वी कॅन राईट 1.5, 1.2 अँड देअर टाइप। ओके, हे सुद्धा आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे। नेक्स्ट पॉइंट दिला आहे राउंडिंग ऑफ द डेसिमल। आपल्याला एखादा नंबर असेल तर राउंड अप कसं करायचं त्याला ते सुद्धा आपण या लेसनमध्ये बघणार आहे। नेक्स्ट टॉपिक आहे एचसीएफ अँड एलसीएफ, फॅक्टर अँड मल्टिपल। सो ह्या सगळ्या थिंग्स ज्या आहेत, हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते सगळे आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या। ओके, तर विदाउट वेस्टिंग टाईम वी स्टार्ट अवर टॉपिक that is from numbers. Okay, numbers, reading of the number by two type of method. One is Indian and other is international. International method. If the number is written in 8 digit or 7 digit or 9 or 10 digit, then how we can read that number by these two type of method. ओके, हेच आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे की इंडियन मेथडनी कसं रीड करायची एखादी नंबर आपल्याला दिलेली असताना आणि इंटरनॅशनल मेथडनी कशी रीड करायची। ओके, तर त्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात। कॉन्सन्ट्रेशन फुल ठेवायचं आहे आणि व्यवस्थितपणे जर का कॉन्सन्ट्रेट करून आपण कुठलीही गोष्ट शिकतोय तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येते, समजून घेतो आपण आणि त्याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत। ओके, तर आपण एक नंबर बघूया जो बुकमध्ये दिला आहे 3549 763280 763280। किती डिजिट नंबर आहे बघा, मोजून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 डिजिट नंबर आहे आपल्याला दिलेला। तर याला इंडियन सिस्टीममध्ये कसं रीड करायचं आणि इंटरनॅशनल सिस्टीममध्ये कसं रीड करायचं ते आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, तर फर्स्टली 10 डिजिट न घेता आपण छोट्या म्हणजे कमी डिजिटपासून स्टार्टिंग करू। तर या ठिकाणी आपण घेतलेत 1 2 3 4 5 6 7 डिजिट। ठीक आहे, तर यामध्ये आता इंडियनमध्ये आपण स्टार्टिंग करताना आपण किती प्लेस सोडायचे? युनिट, 10 अँड 100 आणि कॉमा द्यायचा। ओके, नेक्स्ट स्टेप आहे 2 डिजिट सोडायचे 1000 अँड 10,000, अगेन कॉमा द्यायचा। ठीक आहे, तुम्हाला असा सुद्धा एक क्वेश्चन केला जातो की कॉमा डिनोट करून तुम्हाला इंटरनॅशनल आणि इंडियन सिस्टीममध्ये नंबर दाखवायचा आहे। सो अशा प्रकारे 3 डिजिट फर्स्टली सोडायचे आणि नंतर 2 डिजिट आपल्याला सोडून कॉमा द्यायचा आहे। नेक्स्ट आता इंटरनॅशनलमध्ये काय करायचं, सेम काय डिफरन्स आहे याच्यामध्ये जेव्हा आपण राईट डाऊन करतो त्यावेळेला, तर तो आपण बघूया। ठीक आहे, नंबर बघा 354976 तर याच्यामध्ये इंटरनॅशनलमध्ये 3 डिजिट सोडून आपल्याला कॉमा द्यायचा आहे। 1 2 3 1 2 3। ओके, ज्यावेळेला रीड करतो त्यावेळेला आता हाऊ कॅन वी रीड हे आपल्याला व्यवस्थितपणे समजावून घ्यायचं आहे। आता
इथं ज्या वेळेला आपण रीड करतो त्यावेळेला हे युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, हे कुठलं प्लेस आहे 1000, हे आहे 10,000, हे लॅक आणि हे आहे 10 लॅक. ठीक आहे. तर आपण कशी रीड करणार ही जी नंबर आहे करेक्ट 35 लाख 49,000 763. ओके. अशा प्रकारे इझिली आपण इंडियन सिस्टीममध्ये ही नंबर रीड केलेली आहे. नेक्स्ट आपल्याला इंटरनॅशनल सिस्टीममध्ये कशा प्रकारे आपण ती नंबर रीड करणार हे सुद्धा बघायचं आहे. सेम प्रोसेस आपल्याला 3 डिजिटच्या बाबतीत करायची आहे दोन्हीही मेथडमध्ये. युनिट 10 and 100. अगेन 1000, 10,000 and 100,000 अशा प्रकारे इथं रीड करायची आहे आपल्याला. आणि हे जे प्लेस आहे हे किती डिजिट आहेत 6. तर 10 लॅकवरती किती डिजिट असतात 6 डिजिट. हे आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ बघायचा. त्याच्यामध्ये जी कन्सेप्ट आहे 1000पासनं तर डेसिलियनपर्यंत क्लिअर केलेली आहे. नंबर्स म्हणजेच त्याचं नाव 1000वरती आणि नेक्स्ट नंबर ऑफ 0 असे 2 कॉलम आहे, त्याच्यावरती ही आयडिया तुमची क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा जर आपण इंडियनमध्ये वाचलं तर काय होईल युनिट 10, 100, 1000, 10,000 लॅक अँड 10 लॅक. सो 10 लॅकला आपण काय म्हणतो हे ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे. 10 लॅक मीन्स 1 मिलियन इन इंटरनॅशनल सिस्टीम. सो वी कॅन रीड दिस नंबर 3,549,000 49,000 बघा या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं आहे आपण इथं 549,000. देन नेक्स्ट जे आहे सेम इंडियनमध्ये जसं आपण रीड केलं सेम त्याचप्रमाणे 763. 763 ही रीडिंगची जी कन्सेप्ट आहे तुम्हाला हे मी 1-2 एक्झाम्पल जस्ट माहितीसाठी करून दिलेले आहेत. बट तुमची ही कन्सेप्ट क्लिअर व्हावी याच्यासाठी आपल्याला अनेक एक्झाम्पल घेता येतील. फक्त डिजिट चेंज करायचे आणि खूप सारे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. आणि एवढेच नाही 8 डिजिटच नाही 7 डिजिटच नाही तर 10 डिजिटपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे. 10 एक्झाम्पल इच नंबरचे घेऊन आपण त्याला रीड कसं करायचं ते वर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे, न्यूमेरिकल फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. ओके. व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आपण याच्यानंतर लगेच बघूया. नेक्स्ट कन्सेप्ट आहे टाईप ऑफ नंबर. ओके. ही पण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जी तुमची प्रिव्हियसली झालेली आहे. ॲज अ रिव्हिजनच हा लेसन आहे. रिव्हिजन नंबर्सची रिव्हिजन. ओके. रिव्हिजन्स आपल्या लेसनचंच नाव आहे बघा. रिव्हिजन. ओके. याच्यावरती रिव्हिजन देऊन व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. म्हणजेच बेसिक बघा स्टार्टिंगपासनं जर का आपण चॅप्टर समजून घेतला तर आपल्याला समोरचे एक्झाम्पल इझिली सॉल्व करता येतात. इथं मिलियन आहे व्यवस्थितपणे राईट डाऊन करायचे. स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही. नेक्स्ट बघा लिहिले सर्वांनी. टाइप्स ऑफ नंबर. टाइप्स ऑफ नंबर. आता टाइप्स ऑफ नंबर याच्यामध्ये आपण
लास्ट इयरला जे शिकलेलो आहोत तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईप होत्या ह्या सर्वांना माहितीच आहे. तर त्या रिमेंबर करण्याचा आपल्याला हा लेसन दिलेला आहे, त्याच्यावरती रिव्हिजन द्यायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण कोणत्या नंबरविषयी शिकलो तर नॅचरल नंबर. ओके, फर्स्ट इज नॅचरल नंबर. यालाच नैसर्गिक संख्या असं म्हणतात. आणि ह्या स्टार्ट कुठून होतात? नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 अँड एंड डज नॉट एंड इन्फिनिटी. लास्टपर्यंत आहेत, म्हणजे की ज्या असंख्य अशा संख्या आहेत ज्याचा काउंट होऊ शकत नाही अशा त्या नॅचरल नंबर. देन जर का आपण या नॅचरल नंबरमध्ये 0 ॲड केला, स्टार्टिंग 0पासनं केली, तर त्या नंबरला आपण काय म्हणणार? करेक्ट, होल नंबर. सेकंड वन इज होल नंबर. सो 0 इट स्टार्ट फ्रॉम 0 2 3 to up to infinity. Next one is integer. Integer numbers. Integers आपण याला integers मीन्स याला काय म्हणणार? पूर्णांक संख्या, ज्याच्यामध्ये आता इथं 1 पासनं स्टार्टिंग झाली आहे, 0 पासनं झालेली आहे, तर यामध्ये 0 पण 1 पण हे पण, तर यामध्ये ॲड काय होतं? मायनस नंबर. ओके, -1 -2 +1 +2 एक्सेट्रा, अशा टाईपच्या इंटेजर. आणि ह्या सुद्धा अप टू द इन्फिनिटी. नेक्स्ट टाइप इज रॅशनल नंबर. Rational number, the number which is written in the form of p by q. p by q च्या फॉर्ममध्ये असतात अशा नंबरला म्हणतात रॅशनल नंबर. 3/4 -4/7 -3/8 एक्सेट्रा. ओके, त्यानंतर खूप सारे नंबर आपण लास्ट इयरला बघितलेले आहेत, समजावून घेतलेले आहेत. त्या म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे आहेत. प्राईम नंबर, देन इव्हन नंबर, ऑड नंबर, ट्रँग्युलर नंबर, त्यानंतर कोप्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर, अशा प्रकारच्या खूप सारे नंबर आपण बघितलेले आहेत. बट या टॉपिकमध्ये या सगळ्यांची रिव्हिजन देत असताना आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक, म्हणजे की जे टॉपिक आपल्याला खरंच रिव्हिजन करण्याची गरज आहे की समोरचा भाग त्याच्यावरती डिपेंड आहे, तेच आपण घेणार आहे. नाहीतर हा जो व्हिडिओ आहे खूप होईल. म्हणून आपल्याला महत्त्वाचे टॉपिक घ्यायचे आहेत. म्हणून इव्हन ऑड सगळ्यांना माहिती आहे. देन प्राईम नंबरसुद्धा माहिती आहेत तुम्हाला. ट्विन प्राईम, कोप्राईमसुद्धा झालेल्या आहेत. सो जस्ट ह्या ज्या नंबर आहेत त्या राईट डाऊन करायच्या आहेत. नंतर आपण महत्त्वाचा एक टॉपिक म्हणजे फ्रॅक्शन बघणार आहोत. ओके, टाइप्स ऑफ नंबर नंतर फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मीन्स अपूर्णांक. ओके, फ्रॅक्शन मीन्स अपूर्णांक. एनी नंबर विच रिप्रेझेंट अ पार्ट ऑफ द होल नंबर इज कॉल्ड ॲज फ्रॅक्शन. पार्ट ऑफ होल नंबर, होल नंबरचा एक पार्ट. म्हणजेच की सपोज आता या ठिकाणी केक आहे, केकचा 1 पार्ट 4 पार्ट पाडले आणि त्यातला 1 पार्ट खाऊन घेतला, तर काय फ्रॅक्शन तयार होईल? म्हणजे किती भाग आपण घेतलेला आहे, तर तो आपल्याला फ्रॅक्शननी आपण डिनोट करतो 1/4. सो 4 आउट ऑफ 4 1 इज 8 इटन बाय एनीवन. एखाद्याने तो खाऊन टाकलेला आहे, तर त्या ठिकाणी 1/4 दिस इज फ्रॅक्शन.
जर इथं 2 पार्ट घेतले तर 2/4 आपण लिहिणार. त्यालाच शॉर्टमध्ये आणखी काय होईल रेशो त्याचा 1/2. सो हाफसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. 4मधून जर 2/4 आहे, 2 पार्ट आहे, तर 2मधून तो 1 झाला. ठीक आहे. सपोज 3 पार्ट ड्रॉ केले तर कितीपैकी 3 पार्ट आपल्याला डिनोट करायचे आहेत की रंगवलेले भाग दाखवा. तर कसे 3/4 मीन्स आउट ऑफ 4 3 पार्ट इज कलर्ड पार्ट. ठीक आहे. अँड 1 is shown as in the form of fraction 4/4, that is 1. This called as quarter. Okay, and this is half. This is 3/4, and this is complete or whole. In this way we can learn about the fraction concept. Okay, quarter, half, 3/4 and whole or complete. ठीक आहे. बघा नेक्स्ट आता आपल्याला टाइप्स ऑफ फ्रॅक्शन बघायचे आहेत. फ्रॅक्शन बघितलं आपण. फ्रॅक्शनची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेलच. नसेल समजली तर परत त्याच्यावरती रिव्हिजन द्यायची आहे. 1/4 मीन्स काय होतं 4 पैकी 1 पार्ट. 1/2 मीन्स 2 पैकी 1 पार्ट. अशा प्रकारे अपूर्णांकाची म्हणजे फ्रॅक्शनची कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये टाइप्स ऑफ फ्रॅक्शन बघणार आहेत. टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. टाइप्स ऑफ फ्रॅक्शन याच्यामध्ये 3 प्रकारचे टाइप आहे. प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड मिक्स फ्रॅक्शन. ठीक आहे. 1 ईच पार्ट आपल्याला व्यवस्थितपणे समजावून घ्यायचं आहे 1 by 1 स्टेप बाय स्टेप. तर प्रॉपर फ्रॅक्शन. हाऊ मेनी टाइप ऑफ फ्रॅक्शन? सो देर आर 3 टाइप ऑफ फ्रॅक्शन अँड देअर नेम आर ॲज फॉलोज. प्रॉपर फ्रॅक्शन. नेक्स्ट वन इज improper fraction. And last one is mixed fraction. ओके. बघा सगळ्यात ज्या कन्सेप्ट आहेत व्यवस्थितपणे आपण अंडरस्टँड करून घेतल्या तर आपल्याला लेसन हा इझी वाटतो. आणि मॅथ्समधल्या सगळ्या कन्सेप्ट जर का आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला कुठलाच भाग हार्ड होत नाही. म्हणून हे व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. प्रॉपर काय असतं, प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं, आयडेंटिफाय कसं करायचं, कुठला प्रॉपर फ्रॅक्शन आहे, आणि इम्प्रॉपर कशाला म्हणायचं, देन मिक्स फ्रॅक्शन कशाला म्हणायचं, हे व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. बघा फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न अबाउट प्रॉपर फ्रॅक्शन. द फ्रॅक्शन इन विच न्यूमरेटर इज लेस दॅन द डिनॉमिनेटर. फ्रॅक्शनमध्ये महत्त्वाचे पार्ट असलेले म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो 2/4 असं जर मी लिहिलं तर न्यूमरेटर काय आहे, लेस आहे. कोणापेक्षा, डिनॉमिनेटरपेक्षा. सो दिस इज प्रॉपर फ्रॅक्शन. In the proper fraction numerator is always less than denominator, its denominator. So it is called as proper fraction. एक्झाम्पल वरून तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अदर टाइप इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. याच्या अपोजिटच तुम्हाला डेफिनेशन बनवता येईल इम्प्रॉपरची. कशी बनणार, इफ द न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन इट्स डिनॉमिनेटर then it's called as improper fraction. So we can write this 7/6. And the mixed fraction is whole the numerator in the improper fraction which when divided by the denominator gives the whole numbers is known as the integral part and leaves the remainder
This remainder and the denominator together form an improper fraction known as the fractional part of the mixed fraction. ओके, बघा मीनिंग समजून घ्यायचं आहे. काय दिलं आहे की मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच काय, जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेला असतो त्याला जर का आपण डिवाइड केलं डिनॉमिनेटरनी तर आपल्याला एक होल पार्ट मिळतो. मीन्स जो कोशंट मिळतो तो होल पार्ट, आणि जे रिमाइंडर राहते त्यांनी डिवायझरला डिवाइड करायचं म्हणजेच तो फ्रॅक्शन पार्ट आपल्याला मिळतो. तर या दोघांचा मिळून जो तयार होतो त्याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. आपण एक्झाम्पलवरून घेऊया. 7/6 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याचा मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन करायचं आहे. आपण हेडिंगच टाकूया याला, कन्वर्शन ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स फ्रॅक्शन. म्हणजे सोबतच आपले दोन्ही टॉपिक कंप्लीट होतील. कन्वर्शन ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स फ्रॅक्शन. ओके, या ठिकाणी 7/6ला आपल्याला कन्वर्ट करायचे. सो हाऊ वी कॅन कन्वर्ट इट, बाय डिवाइडिंग 7 and 6. okay, to 7/6. okay, 6 1 are 6, so remainder will be 1. So how we can write this fraction in the form of mixed fraction? Firstly we write quotient here, and after that we take 1 means remainder as a numerator and divisor as its denominator. So this is mixed fraction. Okay, 1 and 1/6 we can read as 1 and 1/6 is a mixed fraction. Okay, and how we can convert it into improper fraction? By multiplying its denominator to whole part and after that add its numerator. ओके, बघा कशा प्रकारे आपण हा जो मिक्स फ्रॅक्शन दिला आहे याला इम्प्रॉपरमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. आपण जस्ट काय बघितलं की इम्प्रॉपर आहे त्याला मिक्समध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. बट आता आपल्याला हे बघायचं आहे की इम्प्रॉपर मिक्स दिलेला आहे आणि त्याला इम्प्रॉपरमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर कसं करायचं बघा. या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटर आहे आणि होल पार्ट आहे याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हा वरचा जो आहे त्या आलेल्या मल्टिप्लिकेशनमध्ये ॲड करायचा. बघा 6 × 1 + 1 अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. सो 6 1 are 6 and +1 7 upon 6. So we get this improper fraction by the mixed fraction. अंडरस्टँड. व्यवस्थितपणे समजून घेतलं की तुम्हाला सगळा पार्ट समजतो आणि याचे जर एक्झाम्पल आणखी घेऊन एक्स्ट्रा सॉल्व केलेत तर कुठलेही एक्झाम्पल हार्ड वाटत नाही. एक्झाममध्ये आपल्याला इझिली छान मार्क्स मिळतात. ओके, तर लिहून घ्या व्यवस्थित. अशा प्रकारे तिन्ही प्रकारचे फ्रॅक्शन आपण बघितले. त्यानंतर लगेचच आपण डेसिमल बघणार आहोत. डेसिमल मीन्स दशांश, ज्याचा डिनॉमिनेटर 10चा मल्टिपल असतो त्यालाच डेसिमल असं म्हणतात. ओके, द नंबर इन द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन रॅशनल नंबर व्हेन डिवायडेड बाय द नंबर इन द डिनॉमिनेटर देन द क्वोशंट सो ऑब्टेन इट्स डेसिमल. 1/2 आपण लिहिलं. या ठिकाणी काय फ्रॅक्शन आहे याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट कसं करायचं तर डिविजन करून त्याचं
आन्सर काय येईल 0.5. सो दिस इज द डेसिमल फॉर्म ऑफ 1/2. डेसिमल नंबर सिस्टीम काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. डेसिमल नंबर सिस्टीम. ठीक आहे, एक चार्ट बनवायचा आहे आपल्याला. सपोज कुठलाही नंबर दिलेला असेल तर त्याचं प्लेस व्हॅल्यू कशा करायच्या डेसिमल फॉर्ममध्ये असेल तर. सपोज हा नंबर आपण घेऊया 20. किती नंबर आहेत 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, एक डेसिमलसाठी आपण रकाना सोडलेला आहे. ओके, इथं प्लेस नेम लिहायचं 100 व्यवस्थित ED आहे हे. देन 10 टेन्स, इथं हंड्रेड्स अँड 1 मीन्स युनिट. ठीक आहे, त्यानंतर इथं डेसिमल आपण लिहिणार. डेसिमल मीन्स इथं पॉईंट आहे. इकडं 10th, हंड्रेड्स आणि थाउजंड्स. या ठिकाणी येस. ओके, 1000. काय करायचं आहे बघा, आपल्याला याच्या प्लेस व्हॅल्यू लिहायच्या आहेत. 100ची प्लेस व्हॅल्यू काय होईल, हे काय 100D व्यवस्थित. प्लेस व्हॅल्यू काय होईल 100ची 900. करेक्ट. याची जी प्लेस व्हॅल्यू आहे टेन्सची 10 अँड 1 प्लेसमध्ये काय आहे 3. सो 1 प्लेसची व्हॅल्यू 3. येस. 10th. आता ही जी पॉईंट नंतर जे आहेत राईट साईडला याची व्हॅल्यू 10th, हंड्रेड्स, 1000 अशा प्रकारे. म्हणजेच ते डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. या ठिकाणी 2/10, 3/100 अँड 1/1000. हे 1's प्लेस आहे तर इथं 1, 10 अँड हंड्रेड्स. ठीक आहे, मग याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 0.2. याची व्हॅल्यू काय मिळेल 0.03. कंजस्टेड झालं थोडं, सॉरी. बघा दिसतंय व्यवस्थित सगळ्यांना. त्यानंतर याची व्हॅल्यू जी आहे ती काय होईल 1/1000ची 0.0 डेसिमल किती सोडायचे आहेत 1. या ठिकाणी सॉरी 0 1 2 3. 0 किती आहे 1 2 3 आणि पॉईंट द्यायचा याच्यानंतर मीन्स 0.001. दिस इज द थाउजंड्स प्लेस व्हॅल्यू. अशा प्रकारे डेसिमल नंबर सिस्टीम आपण बघितलेली आहे. ठीक आहे, लिहून घ्या. आता आपल्याला याच्यानंतरचा लास्ट पॉइंट म्हणजेच टाइप्स ऑफ डेसिमल बघायचे आहेत. टाइप्स ऑफ डेसिमल. टाइप्स ऑफ डेसिमल.
टाइप्स ऑफ डेसिमल, याच्यामध्ये 2 टाइप्सचे डेसिमल आहेत. टर्मिनेटिंग and non-terminating. Okay, terminating and non-terminating. When after dividing the numerator of the fraction by the denominator, the remainder obtained is 0. टर्मिनेटिंग मध्ये काय असतं बघा, जर आपल्याला आपण एखादं डिव्हिजन केलंय आणि आपल्याला रिमाइंडर ही 0 मिळते आहे तर त्याला टर्मिनेटिंग फ्रॅक्शन असं म्हणतात. जसं एक्झाम्पल आपण घेतलं होतं 1/2. सो आपल्याला आन्सर काय मिळालं या ठिकाणी 0.5. हा टर्मिनेट झाला म्हणजे स्टॉप झाला. ठीक आहे. आपल्याला नॉन टर्मिनेटिंगचे एक्झाम्पल आपण घेऊयात. 3/7. या ठिकाणी आपण 3/7 घेतलं तर डिवाइड करून बघूया आपण हा टर्मिनेट होतो का. बघा 0 पॉइंट इथं 0 घेतल्यानंतर 7 4 आर 28. अगेन 2 रिमाइंडर, अगेन वी कॅन टेक 0. 7 2 आर 14. अगेन रिमाइंडर विल बी 6. 7 8 आर 56. अगेन रिमाइंडर आहे 14. असं हेच लास्टपर्यंत त्याचं आन्सर येत नाही तर त्याला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल असं म्हणणार. ठीक आहे. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. या नॉन टर्मिनेटिंग डेसिमलमध्ये सुद्धा रिकरिंग आणि नॉन रिकरिंग हे सब टाईप आहे. रिकरिंग म्हणजेच एखादा प्लेस, सपोज व्हॅल्यू जर 6.333 अशी रिपीट होत आहे म्हणजेच एकच डिजिट काय होतो आहे, रिपीट होतो आहे, तर त्याला रिकरिंग म्हटलं जातं आणि त्याच्यावरती डॉट लिहिला जातो. ओके, ही रिपिटेशन अवॉइड करून. ओके, तर हा रिकरिंग. अँड नॉन रिकरिंगमध्ये 6.3213 4 7 रिपीट न होता कुठलाही डिजिट येतो तर त्यावेळेला त्याला नॉन रिकरिंग डेसिमल असं म्हटलं जातं. बघा, एक टर्मिनेटिंग, एक नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंगचे हे 2 सब टाईप आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. बघा, आणखी याच्यामध्ये आपल्याला राऊंड अप ऑफ द गिवन नंबर असं एक टॉपिक आहे. राउंडिंग ऑफ द डेसिमल, तो सुद्धा आपण बघून घेऊया. राउंडिंग ऑफ द डेसिमल म्हणजेच हा टॉपिक बघितल्याच्या नंतर यावरती आधारित जी एक्झरसाइज ए दिलेली आहे त्यामधले जे एक्झाम्पल आहे तुम्ही सेल्फ स्टडीनी सॉल्व करू शकता आणि खूप छान प्रॅक्टिस करू शकता. म्हणून आपण हा जो लास्ट टॉपिक दिला आहे तो सुद्धा बघूया. राउंडिंग ऑफ द डेसिमल. तुम्हाला दिलेली कुठलीही नंबर असेल, सपोज 357.567 अशा प्रकारची एक नंबर दिलेली आहे, तर याला जर राऊंड अप करायला सांगितलं किंवा एक्झाम्पल दिलं आहे की राउंडिंग ऑफ द गिवन नंबर्स असं दिलं आहे, तर काय करायचं बघा, हे जे नंबर्स आहेत ती आपण जशी रीड करतो 357.567. सो 2 डिजिटपर्यंत ही नंबर ऑब्झर्व करायची आणि पॉईंट नंतर 2 डिजिट 357 ॲज इट इज. आणि हा जो 5 आहे, जर या ठिकाणी 10th and 100th प्लेस इथपर्यंत बघायचं. यानंतर हा जो प्लेस आहे किंवा आपण हा जो दिलेला प्लेस आहे हा आपल्याला अवॉइड करायचा असेल तर हा जो प्लेस आहे तो 5 पेक्षा ग्रेटर आहे का की लेस आहे,
हे ऑब्झर्व करायचं आणि ज्या वेळेला हा 5 पेक्षा ग्रेटर असतो त्यावेळेला त्याच्या आधीचा जो अंक आहे त्याच्यामध्ये 1 वाढवून द्यायचा, म्हणजेच इट बिकम्स 57. सो ही जी नंबर आहे ही आपण राऊंडिंग ऑफ केल्यानंतर अशा प्रकारे बनेल. त्यानंतर नेक्स्ट आहे 3. आपण दुसरी नंबर घेतली अशा प्रकारची, ज्याचा जो 10th प्लेस आहे 10th प्लेस 5 अँड 100th प्लेस जो आहे तो आहे 4, म्हणजेच पॉईंटच्या राईट साईडचा. आणि याच्यामध्ये 100, 10 अँड 1 प्लेस इथं 3, 4, 2 आहे. तर आपण कसं रीड करणार 342.541. सो राऊंड अप कसं करणार याला 342 पॉईंट हा जो 5 आहे ॲज इट इज ठेवायचा, किंवा 2 डिजिटमध्ये जर घ्यायचे असेल तर हे सुद्धा ॲज इट इज ठेवायचं. आता इथं हा जो 1 आहे किंवा हा जो 4 आहे तो लेस दॅन 5 आहे, म्हणून जर लेस दॅन 5 असेल तर ॲज इट इज, आणि ग्रेटर दॅन 5 जर असतील हे समोरचे डिजिट तर त्याच्या आधीच्या डिजिटमध्ये 1 ॲड करायचा. हे लक्षात ठेवायचं. यालाच म्हणतात राऊंड ऑफ द फिगर, राऊंडिंग ऑफ द डेसिमल. ओके, अंडरस्टँड. अशा प्रकारे आजचा हा क्लास झालेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट आपल्याला ॲज अ रिव्हिजन नंबर्सची आहे दिलेली आहे फर्स्ट लेसनमध्ये, ती आपण करून घेतली. आणि ती जर का तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्व केली, नोट डाऊन केली, एक एक एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच्यावरती डिपेंड, तर तुम्हाला एक्झरसाइज एमध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहे ते निश्चितपणे व्यवस्थितपणे सॉल्व करता येतील विदाऊट प्रॉब्लेम. काहीच त्याच्यामध्ये अडचणी तुम्हाला निर्माण होणार नाही. सो व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा आणि स्टडी ही रेग्युलरली ठेवा, कारण आपल्याला माहिती आहे कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. ठीक आहे. तर प्रत्येक, आता हा फर्स्ट लेसन आहे, सेकंड लेसनसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ त्याचा बनवून टाकेल, तर तो सुद्धा 1 बाय 1 तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघायचे, प्रत्येक लेसनचा अभ्यास करायचा आणि आपला अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवायचा आणि प्रत्येक मॅथ्समधला प्रत्येक टॉपिक परफेक्ट करायचा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.